नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेमध्ये विचारण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत. तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया. भाषा मराठी, प्रथम भाषा मराठी किंवा द्वितीय भाषा मराठी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी उपयुक्त असलेल्या काही प्रश्नांचा सराव आज आपण करून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला पहा मित्रांनो, इथं प्रश्न दिलेला आहे. इयत्ता 3रीतील पर्यावरण संरक्षण हा धडा शिकविताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परिसर निरीक्षण, गट चर्चा, पोस्टर तयार करणे आणि नाटिका सादर करणे अशी विविध कृती दिली आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतः निष्कर्ष मांडले. ही पद्धत कोणत्या तत्वावर आधारित आहे? पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो. व्याख्यान पद्धत पर्याय 2 नंबरचा पर्याय आहे. रचनावादी व सहभागात्मक पद्धत 3 नंबरचा पर्याय. पाठांतर पद्धत 4 नंबरचा पर्याय आहे मित्रांनो. अनुकरण पद्धत. तर या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक बी हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण रचनावादी व सहभागात्मक पद्धत म्हणजेच विद्यार्थी स्वतः कृती करून निष्कर्ष काढतात, त्यामुळे ज्ञान निर्मिती स्वतःच्या अनुभवातून होते. ही रचनावादी तत्वावर आधारित पद्धत आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. वर्गात वाचनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोपे उतारे व प्रगत विद्यार्थ्यांसाठी अवघड उतारे देणे ही कोणती पद्धत आहे? पर्याय पाहूया. समान अध्यापन, विभेदित अध्यापन, वार्षिक परीक्षा, शिक्षा पद्धत. तर या ठिकाणी कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, विभेदित अध्यापन. आता विभेदित अध्यापन म्हणजे काय? तर विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळे साहित्य देणे म्हणजेच विभेदित अध्यापन होय. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना योग्य स्तरावर शिकता येते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षक धड्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जाणून घेतो हा कोणता टप्पा आहे? तर पहा, या ठिकाणी या प्रश्नाचे पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. उपसंहार, पूर्वज्ञान जागृती, अंतिम परीक्षा आणि पुनरावृत्ती. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पूर्वज्ञान जागृती. एखादा पाठ किंवा धडा शिकवण्यापूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करत असतो आणि विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान जागृत करणे हा प्रारंभीचा टप्पा असतो. यामुळे नवीन ज्ञानाशी संबंध जोडला जातो आणि म्हणून पूर्वज्ञान जागृती हा पर्याय या ठिकाणी योग्य ठरतो. चला पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांची विश्लेषण क्षमता वाढवण्यासाठी शिक्षकाने कोणते प्रश्न विचारावे? पहा, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. हो नाही प्रश्न विचारावे, कारण मीमांसा व स्पष्टीकरणात्मक प्रश्न, एक शब्दातील उत्तर, पाठांतर प्रश्न. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर बघा मित्रांनो, काय उत्तर असेल? कारण मीमांसा व स्पष्टीकरणात्मक प्रश्न. विश्लेषणासाठी विद्यार्थ्यांनी कारण सांगणे व स्पष्टीकरण देणे आवश्यक असते आणि म्हणून त्यामुळे विद्यार्थ्याची विचारशक्ती विकसित होते
म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. एका विद्यार्थ्याच्या लेखनातील वारंवार चुका ओळखून त्याला स्वतंत्र मार्गदर्शन देणे ही कोणती प्रक्रिया आहे? या ठिकाणी पर्याय दिलेत. अंतिम मूल्यमापन, निदानात्मक मूल्यमापन, वार्षिक परीक्षा, मौखिक परीक्षा. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, हे विद्यार्थ्यांच्या चुका शोधून त्यावर उपाय करणे ही निदानात्मक प्रक्रिया असते आणि यामुळे शिकण्यात सुधारणा करता येते आणि म्हणून निदानात्मक मूल्यमापन हे या प्रश्नाचं पर्याय आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. भाषा प्रयोगशाळेचा उपयोग मुख्यतः कशासाठी होतो? बघा मित्रांनो, भाषा प्रयोगशाळा या ठिकाणी त्याचा उपयोग कशासाठी होतो असं विचारलेलं आहे. पर्याय आहेत बघा. लेखन, श्रवण व उच्चार सुधारणा, पाठांतर आणि निबंध. तर या ठिकाणी आपला पर्याय जो आहे तो पर्याय आहे बी, श्रवण व उच्चार सुधारणा. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रकल्प कार्याद्वारे विद्यार्थ्यांना माहिती संकलन व सादरीकरण करायला लावणे ही कोणत्या मूल्यमापन प्रकारची पद्धत आहे? या ठिकाणी पहा पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. वस्तुनिष्ठ परीक्षा, पर्याय बी आहे सतत सर्वंकष मूल्यमापन, पर्याय सी आहे वार्षिक परीक्षा आणि पर्याय डी आहे मौखिक परीक्षा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. सतत सर्वंकष मूल्यमापन म्हणजे प्रकल्प कार्यातून विद्यार्थ्याचे ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन तपासले जातात. हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या प्रकारामध्ये येते. चला पुढचा प्रश्न पाहूया. विविध सामाजिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना समान संधी देणे ही कोणती संकल्पना आहे? पर्याय क्रमांक ए आहे बहिष्कृत शिक्षण, पर्याय क्रमांक बी समावेशक शिक्षण, पर्याय क्रमांक सी निवडक अध्यापन, पर्याय क्रमांक डी कठोर शिस्त. तर या ठिकाणी याचा जो पर्याय आहे उत्तराचा तो पर्याय क्रमांक बी हा या प्रश्नाचा उत्तराचा पर्याय आहे. कारण सर्व सामाजिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना समान संधी देणे म्हणजेच सर्वसमावेशक शिक्षण होय. शिक्षणात भेदभाव टाळला जातो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. जर का मित्रांनो तुम्ही अजूनही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीचं जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळत राहील. त्याचबरोबर CTET, TET आणि टेट या शिक्षक भरती विषयक असलेल्या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर CTET असा मेसेज करू शकता. लगेच आपणास व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेण्यात येईल. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपणास TET आणि CTET परीक्षाविषयक माहिती मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. विद्यार्थ्यांच्या छोट्या प्रगतीलाही प्रोत्साहन देणे म्हणजे दडपण, सकारात्मक बळकटीकरण, शिक्षा, दुर्लक्ष. तर विद्यार्थ्यांच्या छोट्या प्रगतीलाही प्रोत्साहन देणे म्हणजे काय मित्रांनो? तर या ठिकाणी सकारात्मक बळकटीकरण. छोट्या प्रगतीलाही कौतुक केल्याने आत्मविश्वास वाढतो, विद्यार्थ्याची प्रेरणा टिकून राहते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. भाषा कौशल्यांची योग्य क्रमवारी कोणती? बघा मित्रांनो, मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याही प्रकारची भाषा शिकवत असताना भाषा शिकवण्याचा एक क्रम असतो आणि त्या क्रमानुसार, त्या स्टेपनुसार भाषा आपण शिकवली पाहिजे. तर या ठिकाणी तेच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे.
पहा या ठिकाणी पर्याय लेखन, वाचन, श्रवण, भाषण. श्रवण, भाषण, वाचन, लेखन. वाचन, लेखन, भाषण, श्रवण आणि भाषण, लेखन, वाचन, श्रवण. या ठिकाणी भाषा शिकत असताना पहिल्यांदा जर आपणास कुठल्या प्रकारची भाषा एखाद्या विद्यार्थ्याला शिकवायची असेल तर पहिल्यांदा लिसनिंग म्हणजे श्रवण कौशल्य विकसित केलं पाहिजे आपण. आणि सुरुवातीला जर श्रवण कौशल्य म्हणजे ऐकल्याच्या नंतर भाषा विद्यार्थी शिकत असतो. श्रवण कौशल्य हे फार महत्वाचं आहे. सुरुवातीचा टप्पा आहे तो भाषा शिक्षणामधला आणि म्हणून श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. कारण भाषा शिकण्याची नैसर्गिक क्रमवारी पहिल्यांदा ऐकणे, नंतर बोलणे, नंतर वाचणे आणि शेवटी लिहिणे अशी आहे. LSRW असं इंग्लिशमध्ये त्याचा लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म आहे. लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. शिक्षकाने धड्याच्या शेवटी विद्यार्थ्यांना सारांश सांगायला सांगितले. हा कोणता टप्पा आहे? प्रारंभ, विकास, उपसंहार, मूल्यांकन नाही. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. उपसंहार म्हणजे काय? तर धड्याच्या शेवटी सारांश सांगणे म्हणजेच उपसंहार टप्पा होय. यात मुख्य मुद्द्यांचा आढावा घेतला जातो, त्यालाच उपसंहार असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न घेऊया. भूमिका नाट्याचा उपयोग केल्यास कोणते कौशल्य प्रामुख्याने विकसित होते? पर्याय क्रमांक बघूया आपण. ए लेखन, दुसरा आहे संवाद कौशल्य, तिसरा आहे पाठांतर आणि चौथा आहे व्याकरण. तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. भूमिका नाट्यात विद्यार्थ्यांना बोलावे लागते, त्यामुळे संवाद व अभिव्यक्ती कौशल्य विकसित होते. चला पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांना शब्दकोश वापरण्यास प्रवृत्त करणे म्हणजे अवलंबित्व, स्वअध्ययन, शिक्षा, नकल. तर या ठिकाणी या प्रश्नाचा पर्याय आहे मित्रांनो स्वअध्ययन. शब्दकोश वापरणे म्हणजे विद्यार्थी स्वतः अर्थ शोधतात, यामुळे विद्यार्थी स्वावलंबी अध्ययनाची सवय विद्यार्थ्यांना लागत असते. चला पुढचा प्रश्न घेऊया. शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओद्वारे धडा शिकवितो. हा कोणता दृष्टिकोन आहे? बघा, शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओद्वारे धडा शिकवितो हा कोणता दृष्टिकोन आहे? पारंपरिक, आधुनिक, निष्क्रिय, पाठांतर. तर हा दृष्टिकोन कोणता आहे मित्रांनो? तर आधुनिक दृष्टिकोन आहे. कारण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन करणे हे आधुनिक शिक्षणाचे वैशिष्ट्य झालेले आहे. यामुळे शिकणे आकर्षक होते. अध्ययन अध्यापनामध्ये आपणास ऑडिओ, व्हिडिओ, दृकश्राव्य साधनांचा वापर करून जर अध्यापन केले तर ते अध्यापन प्रभावी होते आणि म्हणून आधुनिक दृष्टिकोन आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांची भीती कमी करून आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? कठोर शिक्षा, प्रोत्साहनपर अभिप्राय, दुर्लक्ष, दडपण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रोत्साहनपर अभिप्राय. कारण सकारात्मक अभिप्राय विद्यार्थ्याची भीती कमी करतो. आत्मविश्वास वाढवण्यासाठी कौतुक आवश्यक असते. चला पुढचा प्रश्न घेऊया. आता मराठी आणि हिंदी, इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये आपणास उतार्यावर आधारित असलेले काही प्रश्न विचारण्यात येत असतात मित्रांनो 7 ते 8 मार्काला. त्यामध्ये गद्य आणि पद्य दोन्ही प्रकारचे उतारे असतात आणि दोन्ही प्रकारच्या उतार्यावर आपणास प्रश्न विचारण्यात येत असतात. जवळपास
4 ते 5 मार्काचा उतार्यामध्येच उत्तर सापडतात त्याचे, आणि 2-3 मार्काचं जे आहे ते व्याकरणावर आधारित भाग असतो. तर या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे, बघूया आपण. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा आपण अशा प्रकारचा उतार्यावरील प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस आपण पूर्ण उतारा कधीही सुरुवातीला किंवा अगोदर वाचू नये. अगोदर आपण जे वाचायचे असतात त्या उतार्याखाली दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्या प्रश्नांचे सर्व पर्याय वाचन करणे महत्त्वाचे असते. प्रश्न आणि प्रश्नांचे सर्व पर्याय वाचन केल्यामुळे आपणास प्रश्न कोणते विचारण्यात आलेले आहेत हे लक्षात येते, आणि प्रश्नांचे पर्याय बघितल्यामुळे आपणास उत्तर शोधण्यासाठी लवकर आपल्याला उत्तर सापडते. आणि म्हणून सुरुवातीला प्रश्न आणि पर्याय वाचन करा आणि नंतर उतारा वाचा. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न काय दिलेला आहे पहा. या ठिकाणी शिक्षण कशाचे साधन आहे असं विचारलेलं आहे. संपत्तीचे साधन आहे का, व्यक्तिमत्व विकासाचे आहे का, खेळ आणि व्यापाराचे आहे का? तर पाहूया. शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन आहे. बघा, आपण प्रश्न वाचन केल्यामुळे आपणास पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर सापडलेलं आहे. शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे साधन आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 1 चा पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक बी आहे. उतार्यामध्ये शिक्षण हे व्यक्तिमत्व घडविण्याचे साधन आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे, आणि म्हणून व्यक्तिमत्व विकास हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो. शिक्षणामुळे कोणता गुण वाढतो? भीती, विचारशक्ती, आळस, राग. पहा, या ठिकाणी शिक्षणामुळे विचारशक्ती वाढते, निर्णय क्षमता विकसित होते आणि समाजात योग्य वर्तन करण्याची जाणीव निर्माण होते. बघा, या ठिकाणी दुसऱ्या ओळीमध्येच याचं उत्तर दिलेलं आहे. शिक्षणामुळे विचारशक्ती वाढते असं म्हटलेलं आहे, आणि म्हणून आपण पर्याय वाचन केलेला होता, प्रश्न सुद्धा वाचन केलेला होता, म्हणून आपणास चटकन उत्तर सापडते. विचारशक्ती हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. व्यक्ती कशी बनते? अवलंबून, स्वावलंबी, निष्क्रिय, गोंधळलेली. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, वाचन करून आपण पाहूया की शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो व व्यक्ती स्वावलंबी बनते. पहा, शिक्षणामुळे व्यक्ती कशी बनते? स्वावलंबी बनते. शिक्षणामुळे व्यक्ती आत्मविश्वास पूर्ण व स्वावलंबी बनते असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्राच्या प्रगतीस कोण हातभार लावतात? अशिक्षित नागरिक, सुशिक्षित नागरिक, उद्योग आणि व्यापारी. तर या ठिकाणी पाहूया अजून प्रश्न आणि उतारा वाचन करून. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणाचे महत्त्व अधिक वाढले आहे. सुशिक्षित नागरिक राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावतात. या ठिकाणी बघा, सुशिक्षित नागरिक हा पर्याय आहे मित्रांनो, आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर होईल. राष्ट्राच्या प्रगतीस सुशिक्षित नागरिक हातभार लावतात असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 5वा. उतार्याचा मुख्य आशय काय आहे? आता उतार्याचा मुख्य आशय काय आहे? खेळ आहे का? नाही, खेळासंबंधी माहिती देणारा उतारा नाही. उद्योगासंबंधी नाही, व्यापारासंबंधी नाही. नक्कीच हा शिक्षणाचे महत्त्व सांगणारा उतारा आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर आपल्या या प्रश्नाचं होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. निर्णय क्षमता शब्दाचा अर्थ. निर्णय क्षमता शब्दाचा अर्थ निर्णय घेण्याची क्षमता, गोंधळ, भीती, आळस. तर या ठिकाणी आपणास प्रश्न बघितल्याबरोबर लगेच लक्षात उत्तर येते मित्रांनो. त्या काही प्रश्न असे असतात की ज्याचं उत्तर त्या उतार्यामध्ये नसते. त्याचं उत्तर आपणास आपल्या मनानं किंवा व्याकरणावर आधारित असलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतः द्यायला पाहिजे. तर या ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता हे पर्याय आहे, कारण निर्णय क्षमता म्हणजे योग्य निर्णय घेण्याची ताकद, त्यालाच निर्णय क्षमता असं आपण म्हणत असतो. चला पुढचा प्रश्न पाहूया.
स्पर्धात्मक युगात शिक्षण का आवश्यक आहे? वेळ घालवण्यासाठी, प्रगती व यशासाठी, विश्रांतीसाठी, खेळासाठी. तर या ठिकाणी पर्याय आहेत मित्रांनो, प्रगती व यशासाठी. स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी शिक्षण आवश्यक असल्याचं सांगितलेलं आहे. काय आवश्यक असल्याचं सांगितलं आपणास? शिक्षण. तर म्हणून प्रगती व यशासाठी शिक्षण आवश्यक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. योग्य शीर्षक निवडा. व्यापार, शिक्षणाचे महत्त्व, उद्योग आणि खेळ. तर या ठिकाणी अर्थातच आपणास या जो उतारा आहे त्या उतार्याला योग्य शीर्षक आपलं कुठलं असणार आहे हे आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. नक्कीच उतारा कसा सोडवावा काय नाही हे आपणास चांगल्या प्रकारे माहिती झालेलं असेल. आता आपण पाहणार आहोत या पुढचा प्रश्न, पद्य उतारा यावर आधारित असलेले काही प्रश्न. आता पहा, पद्य उतारा एक 7 मार्काचा 7 किंवा 8 मार्काचा येत असतो. तर पाहूया. मेहनत करा जिद्दीने. पद्य उतारा वाचन करत असताना सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की प्रश्न आणि त्याचे पर्याय एक वेळेस वाचन करून घ्या आणि नंतर उतारा वाचा. स्वप्ने कशी होतात? अपूर्ण, साकार, नष्ट, हरवलेली. तर चला, प्रश्न वाचन केल्याच्या नंतर सर्वच्या सर्व प्रश्न आणि सर्वच्या सर्व पर्याय वाचन केल्याच्या नंतर तो उतारा वाचायचा आहे. कवितेवर आधारित असलेला उतारा असतो. चला, स्वप्ने कशी होतात? मेहनत करा जिद्दीने, स्वप्ने होतील साकार. ज्ञानाचा दीप तेवत ठेवा, अज्ञान होईल पार. विश्वास ठेवा स्वतःवर, धैर्य ठेवा मनात. धैर्य ठेवा मनात. यशाची शिखरे गाठाल, प्रयत्न ठेवा सतत. तर या ठिकाणी स्वप्ने कशी होतात? तर स्वप्ने साकार होतात. कवितेत मेहनतीमुळे स्वप्ने साकार होतात असं सांगितलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न पाहूया. अज्ञान कशामुळे दूर होते? खेळामुळे, ज्ञानामुळे, विश्रांतीमुळे, संपत्तीमुळे. तर ज्ञानाचा दीप तेवत ठेवा, अज्ञान होईल पार असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानामुळे अज्ञान दूर होईल. ज्ञानाचा दीप तेवत ठेवल्यास अज्ञान दूर होते असे कवितेत म्हटले आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. कोणावर विश्वास ठेवावा? इतरांवर, स्वतःवर, शत्रूंवर, कोणावरही नाही. पहा काय म्हटलेलं आहे. विश्वास ठेवा स्वतःवर, धैर्य ठेवा मनात. म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, कारण स्वतःवर विश्वास ठेवणे हा यशाचा मुख्य आधार असतो. चला पुढचा प्रश्न पाहूया. कवितेचा मुख्य संदेश काय आहे? विश्रांती, परिश्रम व आत्मविश्वास, खेळ आणि झोप. तर या ठिकाणी कवितेचा मुख्य संदेश जो आहे तो लक्षात आला असेल मित्रांनो की परिश्रम व आत्मविश्वास. कवितेचा संदेश मेहनत, जिद्द व आत्मविश्वास यावर आधारित आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अपार शब्दाचा अर्थ. अपार म्हणजे काय? मर्यादित, अमर्याद, कमी आणि लहान. तर काही जे प्रश्न असतात त्याचं उत्तर उतार्यामध्ये सापडत नाही मित्रांनो, ते आपल्याला आपल्या मनाने उत्तर द्यायचं असते. तर अपार म्हणजे अमर्याद. अपार म्हणजे काय? अमर्याद. ज्याला मर्यादा नाही त्याला अपार असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. जिद्द म्हणजे काय? जिद्द म्हणजे आळस, चिकाटी, भीती, राग. जिद्द म्हणजे चिकाटी. जिद्द म्हणजे कठीण परिस्थितीतही न हार मानणे म्हणजे चिकाटी होय. चला पुढचा प्रश्न पाहूया. कविता कोणत्या मूल्यांवर आधारित आहे? कविता कोणत्या मूल्यांवर आधारित आहे? भीती, आत्मविश्वास, आळस, गोंधळ. तर आत्मविश्वास या मूल्यावर कविता अवलंबून आहे. कवितेत स्वतःवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिलेला आहे. म्हणजेच आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास, त्यालाच आत्मविश्वास म्हणतात.
आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. चला पुढचे प्रश्न पाहूया मित्रांनो. आपला या ठिकाणी पर्याय गद्य उतारा, पद्य उतारा आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित मराठी विषयाचे प्रश्न आपण बघितलेले आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी जर का तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर घंटीचं जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळत राहील. तसेच CTET आणि TETचा अभ्यास करणाऱ्या गरजू शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, जेणेकरून माझ्या शैक्षणिक अपडेटसाठी आपणास व्हॉट्सअप चॅनल उपयुक्त ठरणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, जॉईन व्हायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.